नमस्कार मंडळी. तर आज मी ना प्रसादाचा शिरा बनवते आहे. तर त्याच्यासाठी ना हा मी थोडंसं जाडा रवा 1 वाटी घेतलेला आहे. हे 1 ग्लास दूध म्हणजे ह्याच वाटीने 3 वाट्या दूध घेतलेलं आहे. हे काजू आणि बदाम घेतलेले आहेत. ही मनुकं घेतलेली आहेत आणि पाऊण वाटी साखर म्हणजे 1 वाटी रव्याला पाऊण वाटी साखर बस होते. आणि इथे एक केळं घेतलं आहे मी. ही वेलची पावडर घेतली आहे आणि हे तूप घेतलं आहे आणि ह्या लवंगा घेतल्या आहेत आणि हे चिमूटभर मीठ घेतलं आहे. तर आता काय करते, हे जे दूध आहे ना ते मी तापत ठेवते. आता काय करते मी, हे हे जे दूध आहे ना आपण घेतलेलं ते मी तापत ठेवते. तुम्ही तापलेलं सुद्धा दूध घेऊ शकता. आणि हा 1 वाटी जो रवा आहे ना तो मी भाजून घेते. तर थोडंसं पहिला काय करायचं, थोडंसं असं 2 मिनटं पहिला तो असंच परतून घ्यायचा, म्हणजे तूप वगैरे काही घालायचं नाही. तर आता मी 2 मिनटं हा असाच परतून घेते. तर आता आपला हा रवा भाजतोय ना, तर मी काय करते, त्याच्यामध्ये हे थोडंसं तूप घालून घेते आणि व्यवस्थित परतून घेते. तर अजून एकदा थोडंसं तूप घालते. आणि इथे हे जे मी दूध तापत ठेवलं आहे ना, तर त्या दुधामध्येही मी पाऊण वाटी साखर घालू शकते. तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही अजून 1-2 चमचा साखर वाढवू शकता आणि कमी गोड हवं असेल तर कमी पण करू शकता. तर मी आता काय करते, हे जे काजू बदाम जे घेतले आहेत ना, तर ते मी कापून घेते. तर मी ना हा रवा भाजलेला काढून घेतला आहे. तर मी आता काय करते, थोडंसं परत तूप टाकते आणि ह्या तुपामध्ये मी हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते मी भाजून घेते. तर हा काय रव्याचाच चमचा आहे, रवा भाजलेल्याचा, तोच मी यूज करते. तर हे ड्रायफ्रूट्स थोडेसे परतून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये ही मनुकं घालायची, ती पण परतून घ्यायची. तर आपले हे ड्रायफ्रूट भाजता येत ना, तोपर्यंत मी काय करते, हे जे केळं आहे ना ते बारीक. तर आता आपले हे ड्रायफ्रूट्स भाजलेले आहेत, तर त्याच्यामध्ये मी हा रवा घालते आणि तो परतून घेते. तर त्याच्यामध्ये हे मी केळं घालते, ते ह्याच्यामध्ये मॅश करून घ्यायचे. आता ह्याच्यामध्ये ना ह्या लवंगा घालायच्या. तुम्ही ते ड्रायफ्रूट ज्यावेळी आपण फ्राय करतो ना त्यावेळी लवंगा घातल्या तरी चालतात, म्हणजे जरा चांगला स्मेल येतो. तर आता हे मीठ घालायचं चिमूटभर. कसं आहे, कुठच्याही गोडाच्या पदार्थात जर चिमूटभर मीठ घातलं ना तर त्या पदार्थाची टेस्ट अजून वाढते. तर आता हे झालं आहे. तर ह्याच्यामध्ये काय करायचं, हे इकडे जे मी दूध तापत ठेवलं आहे ना, तर ते दूध आतमध्ये ओतायचं. तर हे दूध आणि साखरेचं मिश्रण आहे. तर आता ह्याच्यावर ताट ठेवून एक वाफ काढायची. तर आता आपण ना हे झाकण काढून घेऊन आपण जर ठेवलं आहे बघा, तर ह्याच्यामध्ये हा कसा रवा जरा मोठा असतो, त्यामुळे तो जरा शिजायला कठीण असतो. म्हणून दूध किंवा पाणी जे आपण घालतो ते थोडंसं जास्त प्रमाणात घालायचं. मग मी आता ह्याच्यामध्ये 3 वाट्यात दूध घातलेलं आहे, पाणी वगैरे काही घातलं नाही आहे. तर आता काय करायचं, इथे
त्याची ही वेलची पूड आहे ती घालायची आणि हे जे तूप आहे ते सगळं आता घालायचं आणि परत व्यवस्थित परतून घेऊन त्याला परत अजून 1 मिनिट मंद गॅसवर शिजू द्यायचं. तर मी काय करते आता हे झाकण ठेवते आणि 1 मिनिट शिजू देते. तर आता मी हा शिरा चेक करून घेते. हा बघा किती घट्ट घट्ट झालेला आहे. छानपैकी आपला हा शिरा तयार झालेला आहे. जसा प्रसादाला मिळतो तसा. तर अशा प्रकारे आपला हा प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे. म्हणजे प्रसादाचा नाही तर मी हा खाण्यासाठी बनवलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हा शिरा नक्कीच बनवा आणि कसा झाला तो मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर अशा प्रकारे हा प्रसादाचा म्हणजे ह्याला लापशी रवा म्हणतात. तर हा शिरा तयार झालेला आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारे करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.